कुणी ग्रामरचं काय झालंय? कुकरमध्येच परतणार आहे डाळ मी. हळद आणि मीठ टाकले. आता जरा गूळ चिरून घेते त्याच्यातच, मग परतणार आहे. मोहरी टाकली आहे. आमटी बनवते मी पोळ्याची. गुन्हे गेली शाळेत, गुन्हे चालू शाळा चालू. चटणी एवढ्याचा मसाला मिळत आहे, कारण तेल लय कडले आपली. हा, तुम्ही एक नंबर बसले, वाजता छान आला. इकडे बघा, पुरण ठेवले, परतायचं चाललंय. अजून नागोबाची पूजा करायची आहे मला. गुणाचा ओपन डे होता ना, त्याच्यामुळे तिकडेच गेला टाइम आहे मला शाळेत. थोडंसं पाणी टाकते, लई घट्ट होईल नाही तर. आणि कोथिंबीर. झाली आपली आमटी तयार. तळण तळून झाले. आता आमटी पण कडली आपली. आता बघा, पुरण पण आले. आता परतच भांड्याचा ढीप पडला. ही बघा, हे काय चक्र दिले बाजारा घेते. फुल पण घेते. देवासनी ठेवू का? चालतो ना? चालत म्हणून जेव्हा बघायला लगेच कसं करते ठेवून गॅस आपण ठेवतो. त्यांचे दोन प्रकारचे दिले, ते दोन्ही पण ठेवतो. श्रावणातला पहिला सोमवार आहेच दिवस. ह्यो कागद पण भेटलाय खरं. बोल, हा पिंड नागोबा बघा आपलं. आता ही काय करते कागद, इथे उभा करू का? असा मी उभा राहणार नाही मला वाटतं. नाही ना, चिकटपट्टी लावली तर काय होईल माहिती का, म्हणजे ते घुसतंय का असं. ओके, राहिला बाई. ओके, झाली पूजा करून. बरं का, माहिती दिसते का तुम्हाला? केली पूजा आत्ताच. आता पुराण वाटायचे, आमटी बिमटी सगळं झालंय. मशीन लावली आहे. गुणूचा आज शाळा होती, 8 दिवस सुट्टी होती त्याला. आज होता ओपन डे. छान पडलेत मार्क. 2 विषयात जरा एक दीड गेलाय. ते पण त्याची चुकी नाही खरं.
तिथे त्यांनी एक एकच लिहायला सांगितलं होतं. त्यांना सगळीच आन्सर लिहिली, त्याच्यामुळे टीचरनं रॉंगच दिली आहो. काय करावं. छान मार्क पडलेत. मी थोडासा व्हिडिओ बनवलाय गपचिप टाकेन मी, थोडंसंच आहे तेवढंच टाकेन मी, कारण अलाव करत नाही ते शाळेत. त्यांचं पण बरोबर आहे म्हणा, नाही का. पूजा केली आपली साधी भोळी आहे ना, लई तामझाम नाही काय नाही, साधी भोळी केली. काल उपवास, आज उपवास सोमवार, उद्या मंगळवार. लय त्रास होतोय मला आता उपवासाचा, खात नाही. काल तर दिवसानं काय खाल्लं नाही, रात्री शाबूचं वडं खाल्लं. आता आज पण काय नाही, सकाळी दूध पिली बघा. आता एखादं केळ खायचं. तर उद्या म्हणते खरं 12 नंतर सोडू का काय, तो रेग्युलर उपवास आहे ना फुगात. लय जर त्रास व्हायला लागला तर मी सोडणार. आता पुरण बारीक करायचे मला. आमटी बिमटी झाली बरं का. तुम्हाला दाखवू का मी, तर मशीन लावली आहे बघा, हे का मशीन. लाईट बंद केली आतली, तळलं कढई तशीच ठेवली, म्हणलं पोळ्याला होईल नाही का. ग भाजलं मला आमटी. ही बघा पुरण, आणि इथं पडलाय भांड्याचा ढीग, नुसता ढीग आहे ढीग. भांडी घासायची. तुम्हाला तळण दाखव का तुम्हाला, आता अंधारात काय होणार आहे. तळण मी कायम पिशवीत ठेवतो, डब्यात ठेवत नाही. पिशवीत कडक राहतं. आता पुरण तुम्ही एक दिवस बनवा की असा मोबाईल धरून. नाही, एक दिवस ड्रेस घातल्या खरंच बनवू, ट्राय करू. तुम्हाला जमते असू ना का. बघू आपण घरी कधी परवा ना ट्राय करू. गुणूच्या पप्पांचा का नाही, त्यांनाच बनवायला होते असं दमा बॅक कॅमेरा. पुरण झालंय वाटून. आता पोळ्या किती करणार आहे, 4. एक छोटी गुणूला, एक निवड, आणि गुणूच्या पप्पांसाठी 2. वाजलेत 12:30. पप्पांना जायचं असतं सेकंड शिफ्टला. पोळ्याच गोडले झाले असतात 100%. आया आया आया, वेलची पुढंच टाकली नाही, वरनं टाकते की आहे ना, मिक्स करताना. आज जरा पाऊस येतोय अधनं पण एवढा नाही. पुरण दाखवू का तुम्हाला, पुरण दाखव झालंय बघ. तुला असं ठेवलं. आत्ताच बघा उपवास सोडला, आता झोपणार आहे. कालपासून उपवास होता, काल नागाचा उपवास, आज सोमवार, आता उद्या पण आहे मंगळवार. आता गुणीनं मी सोडलाय उपवास. गुणीनं नाही, मी सोडला उपवास. गुणून मी जेवलो बघा किती वाजले, 8:30 झालेत. बिछानासुद्धा मी टाकलाय. काय रे गुन्ह्या, कुठं नेली तिची बेडशीट. हा, बिछाना झालाय टाकून, लगेच झोपणार आहे. लगेच गुणू झोपायचोपर्यंत झोप होईल माझ्या 2.5-3 तासाची. तर चला मग, घ्या सगळ्यांना आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग, हे बघा माझी गुणी. हां, पाय लागला. हात दे इकडं, हात दे. गुड नाईट बोल. गुड नाईट.